आवरी आवरी आपुला कहना आवरी आपुला कहना काना काना नसिए आमुचा सुना नसिए आमुचा सुना नसिए आमुचा सुना आवरी आवरी आपुला कहना आवरी आवरी आपुला कहना नसिए आमुचा सुना तुझी तुलाच गोड वाटताना तुझी तुलाच गोड वाटताना नसिए आमुचा सुना नसिए आमुचा सुना नसिए आमुचा सुना नसिए आमुचा सुना यशोदेने विचारलं नेमकं माझा करतो काना करतो तरी काय त्यावेळेस गवळणीने सांगितलं यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना वटवर सोसू धिंगाणा वटवर सोसू धिंगाणा वटवर सोसू धिंगाणा बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना यशोदे बाळ तुझा काना अगं यशोदे तुझा काना एवढा धिंगाणा करायलाय म्हणे नेमकं करायलाय काय अहो आमचं दोघाचं नवरा बायकोचं एवढं जमत होतं हे तू पोरगा आला ना आमच्यात भांडण लावून दिलं ह्या पोरांना तुझ्या भांडण लावले अशा अनेक गाराने ऐकले आणि मग यशोदेनं सांगितलं काना आता तू इथं राहायचं नाही उद्या गाया घेऊन तुम्ही गोपाळ रानात जा आणि सर्वजण गोपाळ रानात गेले भगवंत ज्या वेळेस वनात गेले ना भगवंताचं ते सुद्धा रूप ते सुद्धा स्वरूप पाहण्यासारखं होतं भगवंतानं अशी काळी घोंगडी घेतली अंगावर हातामध्ये काठी घेतली आणि हातामध्ये काठी घेऊन हातामध्ये परत बासरी घेतली सुंदर अशी बासरी वाजवली एवढी सुंदर बासरी वाजवली गवळणीनं सर्व काम धंदा सोडला आणि रानात निघाल्या आणि रानात निघाल्याच्या नंतर देवाना विचारलं म्हणे का रे जोपर्यंत मी गावात होतो तोपर्यंत माझ्या आईला सांगितलं ह्या काना खोड्या करतो हा काना चोऱ्या करतो आणि माझ्या आईनं मला तुमच्यामुळे शिक्षा दिली वनात पाठवलं आणि आता तुम्ही का आलात त्यावेळेस भगवंताला गवळणीनं सांगितलं कृष्णा खरं सांगू का ना अरे आम्हाला आमच्या घरच्यांना नाव ठेवलं आम्हाला आमच्या घरचे व्यभिचारी म्हणले पण आज आम्हाला कळालं देवा तुझ्याशिवाय या जगात कोणी नाही आमच्या सुद्धा मनात नव्हतं रे काना इथं यायचं आमच्या सुद्धा मनात मुळीच नव्हतं फक्त मुळीच नव्हतं रे काना 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 माझ्या मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले मुलीचं नव्हतं रे काना
जोरदार टाळ्या वाजवा मग. कारण देवा आमच्या सुद्धा मनात नव्हतं आणि शपथ घेऊन सांगतो देवा अजिबात मनात नव्हतं. अरे इकडं येण्याचं मनातच नव्हतं पण सांगितलं चुलबन जेवण देन महाप्रसाद देन बुंदी म्हणून आलो देवा. असं आहे का? नाही. आमच्या गावात सुद्धा महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि आमच्या सुद्धा लेकी बाळी आलेले आहेत देवा. म्हणून घरी काय बसावं म्हणून इथं आल्याच्या नंतर महाप्रसाद खायला भेटन रे म्हणून तुझ्या दरबारात आलो. आणि देवा ऐक ना आता आम्ही सर्वांचा त्याग केलाय आणि तुझ्याकडे आलो. आता मात्र आम्हाला दूर ढकलू नको. आणि देवानं सुद्धा तिथं अनेक लीला केल्या महाराज. अनेक खेळ खेळले. हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा पोरा हमामा पोरा तुमरी बाज हमामा एवढे खेळ खेळले. मग एक गोपाळ जरा आमच्या लक्ष्मण महाराजासारखा होता. ते म्हणला काय माणूस की आहे का नाही. हा अरे आम्ही बाहेर गावचे माणसं येत धामण गावात आलोत म्हणून एवढी बेजारी होय. 3 वाजले ना देवा. हा खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. हा कीर्तनाचा टाइम तुम्ही दिलाय काय वाजलेत किती. हा दुपार कधी करायची का नाही. ज्वारी काढता काढता आलो राव मी. काही माणूस काय आहे का नाही. आणि असं म्हणल्याच्या नंतर देवानं सांगितलं ऐक